तुम्ही आमच्या विनंतीला मान्य देऊन आला त्याबद्दल सर्वांचे आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण म्हणजे मी प्रशांत पाटील आतापर्यंत लाईन प्रोड्युसर म्हणून मी काम केले, बऱ्याच मराठी, कन्नडा, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा चित्रपटामध्ये काम केले आणि आमच्या मॅडम शांता आचार्य ह्यासुद्धा नाटक, चित्रपट, सिरियल याच्यामध्ये सुद्धा यांनी आपला अभिनय केले। आमचे मित्र पर्श पाटील हे 2 कन्नडा पिक्चरचं निर्मिती केले। आजची पत्रकार परिषद घ्यायचं कारण हे असं आहे की आम्ही येत्या काळामध्ये बेळगावसारख्या ठिकाणी मोठे चित्रपट बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि आज सांगायचं एवढं भारी म्हणजे की आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळवडी मल्लमा यांच्या चित्रपटाचं आम्ही ह्याच्या पुढं कार्य सुरू करणार आहोत। हा चित्रपट आपण करण्यामागचं कारण म्हणजे बेळगावसारख्या ठिकाणी असंख्य कलाकार आहेत पण ह्यांना व्यासपीठ मिळत नाही आहे आणि सुरुवाती शिवाजी महाराजांच्या चित्रपटातून करावी अशी आमची खूप इच्छा होती। त्यामुळे आपण हे प्लॅन करून आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ह्या चित्रपटाची सुरुवात होईल आमचं राज्याभिषेकापासून, याचं प्रॉपर बॅनर रजिस्ट्रेशनपासून सगळ्या गोष्टी शिवराज्याभिषेक दिवशी याचा अनावरण होईल आणि याचं चित्रीकरण जे असेल हे 2026 जानेवारीला असेल। त्यामधल्या काळात आपण प्रत्येकाचं वर्कशॉप वगैरे घेईन हे आपण प्लॅन ठरवलेलं आहे चित्रपटासाठी। आणि सांगायचं म्हणजे ह्या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत अवधूत गुप्ते सर, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे। तसेच आपल्यासोबत ह्या चित्रपटाला सहकार्य आपले मीडिया पार्टनर आपले किंवा आपले पब्लिसिटी पार्टनर जी स्टुडिओ आहे आपल्यासोबत, त्याच्या व्यतिरिक्त जिओ स्टुडिओसुद्धा आपला OTT प्लॅटफॉर्मला आपली ही चित्रपट जाते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची आपल्याला प्रखर साथ असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला की मी स्वतः पिक्चर निर्मिती करायचं ठरवलेलं आहे। हा ऐतिहासिक चित्रपट आहे, त्याची कथा पटकथा याच्यावर काही काम झालेलं आहे का? हो, हा ऐतिहासिक चित्रपटाच्या कथेवरती आम्ही गेली 2 वर्षे रिसर्च करतोय। मी, आमचे लेखक दोघं आपण रिसर्च करतोय। ऋषिकेश कोळी नाही, ऑडिशन्स आपली होईल सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मंथमध्ये असेल, त्याच्यानंतर प्रॉपर वर्कशॉपसुद्धा असेल त्यांचं। ऐतिहासिक चित्रपट बनवताना काही वेळा इतिहासाचं विपर्य असतं किंवा इतिहासाचं चुकीचं चित्रीकरण होण्याचा धोका असतो, तर तो होऊ नये म्हणून तुम्ही काही दक्षता घेतलेली आहे? हो, त्यासाठीच तर आपल्याला सर 2 वर्ष लागली, कारण छोट्या छोट्या गोष्टीतून प्रत्येक कादंबरी असू देत, प्रत्येक लेख असू देत किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि इतिहासकाराची जाणकार मंडळीशी संपर्क साधून आपल्याला ही कथा बनवावी लागते सर। आपल्याला 100% बरोबर इतिहास दाखवता येत नसतोय, पण ते 70% ते 80% हा प्रॉपर इतिहास आपण दाखवतो। इतिहासात काही चुका आमच्याकडून होत असतात निर्मिती करताना सुद्धा। फक्त बेळगाव आणि चंदगडमध्ये चित्रीकरण करणार आहात का महाराष्ट्रामध्ये? नाही, कारण हा विषय बेळगावचा आहे आणि चित्रीकरण बेळगावला ह्यासाठी करतो की बेळगावचे कमीत कमी ह्याच्यामागे 70 ते 80 नवोदित कलाकार आपण घेणार आहोत। त्यामुळे संपूर्ण चित्रपट शूटिंग हे चंदगड, खानापूर आणि बेळगाव ह्याच परिसरात होईल। त्याचे लोकेशन्स काही निवडलेले आहेत सध्या? हो, आम्ही लोकेशनची रेखी केली। लोकेशनची जेव्हा रेखी करत असताना आपल्याला सपाट प्रदेश हवा होता, मग त्यासाठी आपण वैष्णवचा जो हे आहे मायपाळगड परिसर तो याची पाहणी केली होती। त्याच्या व्यतिरिक्त हिडकल डॅमच्या आतमध्ये जे पाणी आटल्यानंतर जे सपाट पठार सापडते त्याची पाहणी केलं होतं आपण। आणि ह्याचं जे वाड्याचं वगैरे जे चित्रकरणाचे जे आपण लोकेशन पाहिलेले की अली मुनोळीला जो राजा लखनगडाचा वाडा याची पाहणी केलं होतं आपण। सर, हे फिल्म लाईन आहे ना, त्याच्यामुळे स्कोप कसा आहे लोकांना? स्कोप तरी फिल्म लाईनला कसं आहे की हर एक प्रत्येकाला काम भेटतंय, फक्त तुमचा संयम खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये तुम्ही एक नाव सर्वात मोठं सांगायला लागलाय, अवधूत गुप्ते। फक्त संपर्क झालेला नक्की त्यांच्याशी बोलणे झालेले? हो, त्यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांच्यासोबत मी काम पण केले। त्याच्या आधी आम्ही त्यांच्याशी 4-5 वेळा आपली भेट झाली आणि अवधूत गुप्ते सरांशी सांगायचं म्हणजे त्यांचं एक बेळगावशी जवळचं नातं आहे आणि त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी पाहिलं की बेळगावबद्दल एक चांगला पॉझिटिव्हनेस
आणि कलाकारांच्याबद्दल पॉझिटिव्हनेस त्यांचे विचार आहेत म्हणून त्यांना आम्ही सजेस्ट केलं. आणि झी सिनेमा आणि जिओ हो, मी सध्या जिओलाच वर्क करतोय, त्यामुळे मला ॲज अ ते पार्टनर्स म्हणून सुद्धा काम करतात माझ्याकडं त्या आपल्या चित्रपटाला. बजेट काय पिक्चरचं? ह्याचं बजेट जातं हे दोन्ही भाषेमध्ये बनल्यामुळे ह्याचं बजेट जातं आहे 9 ते 10 करोड रुपये. आता हे 2 भाषा म्हटलं ना, ते डबिंग होणार की शॉर्ट्स रिशॉट होणार? नाही नाही, पुरं मेकिंग होणार दोन्हीमध्ये पण, 2 भाषेत म्हणजे कुठलं? कन्नड आणि मराठी. सध्या ॲक्टिंग कार्डचे प्रकार आला आहे, ॲक्टिंग कार्ड मध्ये प्रत्येकाला घेणार का तुम्ही? काय कार्ड असेल ना घेणार? नाही नाही, कसं असतंय की कार्डची हौशीने नवोदित कलाकारांना काही गरज नसते. कारण कसं असते, तो जर संपूर्ण करिअर करत असाल तर कार्ड ही फक्त आपली एक ओळख असते. कार्डची कुठंच आपल्याला जरूरत लागत नाही. कार्डचं म्हटलं तर मीच 6 वर्ष काम केलं, माझ्याकडे कार्ड नव्हतं. आणि सध्या मार्केटमध्ये असं जाते की तुम्ही कार्ड कंपल्सरी घ्यायला पाहिजेत, हे असं काही लागत नाही. आणि आपण उगाच पैसे देतो कार्डसाठी, कारण त्याची गरजच नाही आहे. एखादं 2 चित्रपट करणार पण कार्डची काय गरज असते आपल्याला.